आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सरू, तू जेवण करणार आहेस का जेवण करून आलीस ग? असं कसं जेवण करून येईन? मी फ्रेश होऊन येते, तू वाढ. मंगल, आपलं आणि साधनाताईंचं ठरलं म्हणजे सरू आणि धनंजयचं लग्न ठरलंच असं नाही. उगाच उत्साहाच्या भरात अंगात आल्यासारखं बडबड करू नकोस. जरा धीरानं घे. काय तेवढं कळतं बरं का मला. मी काय एवढी अडाणी नाही. आणि मामी, तुम्ही मला लेक्चर द्यायचं ना, एक पण संधी सोडू नका बरं का. तर मला जे सांगताय का नाही ते स्वतः विसरू नका, म्हणजे झालं. सरू, आटपलंय का ग तुझं? जेवायला वाढायला घेऊ का? बरं, तुझं झालं असलं की ये, मी जेवण गरम करायला घेते. मंगल, सरू आता धनंजयलाच भेटून आली ना? घ्या. अहो मामी, मागाचीच नाही का विषय झाला. अर्ध्या तासापूर्वी साधनाताईंचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं ना, सरू त्यांना पसंत आहे. तिच्या भूतकाळाविषयी त्यांना काही देणं घेणं नाहीये. विसरला का? मंगल, हे सगळं ठीक आहे. आपण हे सगळं उत्साहात ठरवतोय हे खरं आहे, पण शशीला ह्याची कल्पना नको काय द्यायला? शेवटी हे बघ, सरू त्यांची सून आहे. तिचा मान राखण्यासाठी त्याने आपल्या पोटच्या पोराला दूर सारलं. हे आपल्याला विसरून चालणार आहे काय? आपल्यापेक्षा सरूवर शशीचा अधिकार जास्त आहे. नात्याचा तर आहेच, पण प्रेमाचा पण आहे. तिची नको काय परवानगी घ्यायला? मामी, रागवू नका, पण मी आधीच शशीताईंशी सगळं बोलून घेतलंय. ओ बाई, आणि हे तू मला सांगितली नाहीस होय? एवढंच पण अजून बी? ओके. मला एक माझं, मी काय म्हणते, तू आता थोडं पड, आराम कर, झोप, सगळी फ्रेश वाटेल तुला. ये चल. किरण अजून आला कसं नाही? अनु मॅडम झोपली ती, काळजी करू नकोस. पण ऐक, आता ह्या शहरात राहणं माझ्यासाठी फार रिस्की झालंय. अनुला घेऊन मला लवकरात लवकर कुठल्या तरी दुसऱ्या शहरात जावंच लागेल, आणि त्यात मला तुझी मदत लागणार आहे. सर, बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही आता या शहरामध्ये राहू शकत नाही. आणि मला सांगा, कधी प्लॅन करताय? मी सगळी अरेंजमेंट करतो. नाही, मी सांगेन तुला. तसं अजून एक माणूस आहे, त्याच्याशी माझं बोलणं झालंय. तो दुसऱ्या शहरात एक घर बघतोय, सगळं पेपरवर बघतोय. पण आता अनुला घेऊन मला हे शहर सोडावंच लागेल. ठीक आहे, निघ. ओके ओके सर. म्हणजे हा अंकित या शहरातून मला दुसरीकडे घेऊन जाणार आहे, आणि हे सगळं करायला हा डॉक्टर पण सामील आहे.
पण हे सगळं का करतायत? का तर मला सावीला भेटायचंय म्हणून. पण सावीला भेटायला काय प्रॉब्लेम आहे? का भेटू देत नाहीये अंकित? नाही नाही, मला सावीला भेटणं हा शेवटचा होप आहे माझ्यासाठी. त्या अंकितला तुझी मेमरी परत यायला नकोय, पण मला हवी आहे. मला माझी मेमरी परत यायला हवी आहे. काय करू? मी स्वतः जाऊन सावीला भेटते. मंगळसूत्र त्याचा काही संबंध नाही राहिला हल्ली. मंगळसूत्र न घालायची फॅशन आहे, माहित नाही तुम्हाला? लग्न न करता सिंगल मदर होण्याची नवीन फॅशन आली आहे हल्ली. वडिलांचं नाव लिहायचंय ना? सांगा, माहितीये ना वडिलांचं नाव? सरू, काय ग? अगं चेहरा का असा पडलाय? काय दुखतंय का? सरे, मला माहितीये ग तुझ्या मनामध्ये लय खळबळ आहे. सगळं नाही सांगता येत ग मनातलं, पण तरी सुद्धा मी तुझी आई आहे ना. तू तुझ्या मनातलं थोडं तरी मला सांगू शकतेस ना. हे बघ, माझ्याजवळ मन मोकळं कर. काय होत आहे सांगू मला. काय सांगू आहे? सावी पुन्हा पुन्हा तिच्या वडिलांच्या नावाबद्दल विचारते. तर मला खरंच कळलं नाही ग, सारखं सारखं काय उत्तर देऊ तिला. माझ्याकडे तर काहीच उत्तर नाहीये. हे बघ सरे, अगं हे जग असंच असतंय. मी 4 पावसाळे जास्त पाहिले. अगं म्हणून तर मी तुझ्या मागे लागले होते, लग्न कर लग्न कर. मी काय तुझी दुश्मन आहे का ग? कसं आहे ना, तू सगळ्या जबाबदाऱ्या ओढवून घेतल्यास. तू म्हणतेस ग मला काही नको, पण हे खरं नाहीये. तू स्वतःलाच फसवतेस ग. आणि हे बघ, तू किती जरी नाही म्हटलीस का नाही, तरी पण तुला तुझ्या हक्काचं, तुझ्या जीवाभावाचं माणूस पाहिजेच का नाही. तू मनात आण किंवा नको आणू, पण नियती आपलं काम करत असते. ती सगळ्या गोष्टी अगदी बरोबर जुळवून आणते बघ. कधी कधी ना सुख आपल्या आजूबाजूलाच फिरत असतं बघ, पण ते आपल्यालाच कळत नाही. ते नेमकं आपल्याला ओळखता आलं पाहिजे बघ सरे.